पण यातून पुन्हा एकदा गद्दारीचं राजकारण जन्माला येत असल्याचं मात्र दिसायला लागलंय। एवढंच नाही, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेलं एक ट्विट बरंच काही सांगून गेलेलं आहे। पार्थ पवार यांनी नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिलेले आहेत। मित्र हो, नमस्कार। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय होईल याचा भरोसा राहिलेला नाही। राजकारणात काहीही घडू शकतं, नैतिक अनैतिक सगळं काही जे असेल ते। राजकारणात शत्रूसुद्धा मित्र बनू शकतात आणि मित्रसुद्धा शत्रू बनू शकतो, हे आपण गेल्या 3-3.5 वर्षाच्या राजकीय घडामोडीमधून सातत्यानं पाहिलेलं आहे। आपल्याला आवडलं काय, नाही आवडलं काय, कोण विचारतं तुम्हाला आम्हाला? आणि हल्ली तर आपल्याला सगळं हे असं सगळं पाहावं लागत आहे ना। निवडणुकीचा निकाल आला, कोणाचाही विश्वास बसेना असा निकाल पहिल्यांदाच आलेला आहे, अविश्वसनीय। महायुतीला 230 जागा मिळाल्या, कुणी म्हणतं मिळाल्या नाहीये, त्या मिळवल्या गेलेल्या आहेत। राज्यातील वातावरण गढूळ झालेलं आहे। आधीच राजकारणाचं चिखल आणि आता या लोकशाहीला देखील संशयाच्या धुक्यात गुदमरावं लागलेलं आहे। आता त्यावर बराच खर्च सुरू आहे, पण आता यातून काही फारसं निश्चित होईल असं काही वाटत नाही, दिसत नाही। पण यातून पुन्हा एकदा गद्दारीचं राजकारण जन्माला येत असल्याचं मात्र दिसायला लागलंय। राजकीय गद्दारीनं राजकारण नासवलं आहे आणि पुन्हा एकदा तेच होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नुकतेच निवडून आलेले काही आमदार गद्दारीच्या वाटेवर आता असल्याची चर्चा सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे यांचे 5 आमदार शिंदेच्या संपर्कात आहेत म्हणे। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 5 आमदार आमच्या संपर्कात आहेत असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे। एवढंच नाही, उद्धव ठाकरेकडे केवळ 2-3 आमदार उरतील, बाकीचे सगळे इकडे येतील असं देखील सावंत म्हणत आहेत। विधानसभेच्या 15 पैकी 14 जागा जिंकून कोकण विभागानं बालेकिल्ला असल्याचं तर सिद्ध केलं आहे, परंतु विरोधकांचं गिरे तो भी टांग ऊपर असं चाललं आहे। त्यांचे 2-3 आमदार सोडले तर सगळे आमदार आमच्याकडे येतील। सध्या 5 आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्कही केल्याचं ते सांगत आहेत। आता बघा, शरद पवार गटातही अशाच फुटीची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील त्यांनी शरद पवार गटातील आमदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे। त्यांच्या आमदारांचे फोन झाले आहेत, काही जण येण्यासाठी इच्छुक आहेत। खरी राष्ट्रवादी कोणासोबत आहे ते कळलंच आहे। येत्या काही दिवसात कोण कोण इकडे येतं हे कळेल असं देखील हे अनिल पाटील म्हणाले आहेत। एवढंच नाही, अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेलं एक ट्विट बरंच काही सांगून गेलेलं आहे। पार्थ पवार यांनी नव्या राजकीय भूकंपाचे संकेत दिलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या आमदारांना शुभेच्छा देत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ इच्छिणाऱ्या सर्व आमदारांचे मी स्वागत करतो। आपण सर्व अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र येऊन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाऊ असं सूचक ट्विट पार्थ पवार यांनी केलं आहे। त्यांच्या या ट्विटवर आता इतरांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का, किंवा खरंच तशा काही घडामोडी घडतात का हे पाहावं लागेल। त्यांच्या या ट्विटमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही आमदारांचा प्रवेश होणार का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय। पार्थ पवार यांच्या या ट्विटमुळे शरद पवार यांच्या पक्षातील कोणी आमदार अजित पवार यांच्याकडे येणार असल्याचे सूचक संकेत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। त्यांचं ट्विट त्यांच्या दृष्टिकोनातून असेल तर 1-2 आमदार अजित पवार गटात गेले तर पक्षाच्या नियमानुसार त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते, पण आमदाराचा गट गेला तर त्यांना मान्यता देखील मिळू शकते। अर्थात या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत। शरद पवार यांच्या पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये पार्थ पवार यांचं सूचक ट्विट कितपत खरं ठरतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण सध्या तरी या सगळ्या गद्दारीचे संकेत नव्याने मिळताना दिसू लागले आहेत। उद्धव ठाकरे शरद पवार यांनी प्रचंड परिश्रम करून निवडून आणलेले हे आमदार आता पुन्हा एवढ्या लवकर गद्दारी करतील असं तुम्हाला वाटतं का? जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।